जय भीम, जय शिवराय। आज मनुस्मृती दहन दिन। नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती ही दहन तरी का करावी, याच्या मागचं कारण तरी काय? मनुस्मृतीमध्ये उल्लेख माहितीये कसा आहे? प्रजनार्थम स्त्रियः म्हणजे काय? गर्भधारण करण्यासाठी स्त्रीचा जन्म झालेला आहे आणि संतान उत्पत्तीसाठी पुरुषाचा जन्म झालेला आहे। तर स्त्री पुरुषाने एक सोबत राहून धर्माचरण करायला हवं। आता हे शब्द ऐकून आपल्याला असं वाटेल की अरे वा, मनुस्मृतीमध्ये तर निसर्गाच्या नियमानुसार धर्माचं पालन करायला सांगितलंय की स्त्रीने मुलांना जन्माला घालायचं आणि पुरुषाने तिच्या सोबत राहायचं। हे धर्मभोळे लोक हे एवढे श्लोक वाचून सण म्हणतात की मनुस्मृतीमध्ये जे चांगलं आहे ते तुम्ही घ्या ना, वाईट का घेताय? तर अशा लोकांना सांगतो, 4च्या 4 वरच्यावर असणाऱ्या चांगल्या वाटणाऱ्या तत्वज्ञानाच्या ओढी या बाकीची जी जितकीही भारूड भरती आहे ना, जी विकृतीने भरलेली आहे, त्याला डंबवू शकत नाही। मग नेमकं आहे तरी त्याचं म्हणणं काय? जितकं जरी खरी असलं की स्त्रिया हे गर्भधारण करण्यासाठी असल्या तरी सुद्धा स्त्रिया या फक्त भोगाची वस्तू म्हणून वापरल्या जातात, हेच एकमेव मनुस्मृतीचा उद्देश होता। आणि तेच आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे। कारण शीतावरून भाताची परीक्षा करणारे आम्ही नाही। कदाचित भात मध्ये करपलेलाही असू शकतो किंवा भात खालून जळालेलाही असू शकतो, म्हणून पुन्हा मनुस्मृती वाचणं अत्यंत आवश्यक आहे। त्याच मनुस्मृतीमध्ये वर्णन येतं की मुलगी ज्या वेळेला लहान असेल तेव्हा वडिलांनी, मोठी झाल्यानंतर भावाने, लग्नानंतर पतीने आणि वृद्धावस्थेमध्ये मुलाने तिचा सांभाळ करावा। तिला कधीही स्वतंत्रपणे सोडू नये। तिला स्वतंत्र सोडलं तर ती बिघडेल किंवा ती चंचल स्वभावाची आहे, असा साफ साफ उल्लेख केला की स्वतंत्रता स्त्रियांना देण्यात न यावी। मग आता तुम्हीच मला सांगा, तुम्हीच विचार करा, ज्या स्त्रीला लहानपणापासूनच वडील नाही किंवा तिला भाऊ नाही, फक्त बहिणी आहेत, किंवा मोठ्या झाल्यानंतर तिने पती केला पण पती तिला टाकून गेला किंवा ती विधवा झाली आणि त्याच्यानंतर जर तिला मुलगी जन्माला आली, मुलगा जन्माला नाहीच आला, त्या स्त्रीने काय करावं? मग अशा एकटी असणाऱ्या स्त्री बरोबर काय होत असेल? तर त्या स्त्रीला तुच्छ म्हटलं जायचं, पापिनी म्हटलं जायचं, चरित्रहीन म्हटलं जायचं। एकटी स्त्री ना समाजामध्ये एकटी वावरायला लागली तर तिच्यावरती बोट उचलले जायचे आणि आज सुद्धा याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात। आता आणखी पुढे जाऊन सांगायचं झालं तर त्याच स्त्रीचं वर्णन केलं जातं की स्त्रीवरती संस्कार होतील, पण कसे संस्कार? वेदांच्या मंत्रांचं उच्चारण केलं जाणार नाही। का? तर स्त्री ही अशिक्षित असते, ती अपवित्र असते आणि ज्या स्त्रीला वेद वाचण्याचा अधिकार नाही त्या स्त्रीला असत्याप्रमाणे अपवित्र मानलं जातं। अशा श्लोकांचे उदाहरणं त्या मनुस्मृतीमध्ये आहेतच। मग आता मला सांगावं, काही लोक म्हणतील आता स्त्री जर अशिक्षित आहे तर तिला वेदाचं पठण का द्यावं? अशिक्षित केलं त्यांनी, अपवित्र केलं त्यांनी, अपात्र केलं स्त्रीला त्यांनीच। पुढे त्याच ठिकाणी वर्णन येतं, स्त्रीने पती दारुडा असेल, मारणारा असेल, नपुंसक असेल, मूक असेल, बधीर असेल, अपंग असेल, तरी स्त्रीने मरेपर्यंत स्वतःच्या पतीची सेवा करावी, पती वाचून दुसऱ्याकडे बघावं सुद्धा नाही। हे खरंय, हे मला मान्य आहे की हे पतिव्रतेचे लक्षण, पण पुढे त्याच ठिकाणी श्लोकाचं वर्णन येतं की ज्या व्यक्तीने एखाद्या स्त्रीशी लग्न केलं असेल, ती जर अपंग असेल, ती जर रोगी असेल किंवा ती थोडीशी अपात्र असेल तर त्याने त्या स्त्रीला सोडून द्यावं। म्हणजे पत्नीने मरेपर्यंत पतीची सेवा करावी, पण पतीने पत्नीला सोडून द्यावं, असं वर्णन मनुस्मृतीमध्ये आलेलं आहे। इतकंच नाही तर 30 वर्षाच्या वयस्कर व्यक्तीने 16 वर्षाच्या मुलीशी विवाह करावा, 24 वर्षाच्या पुरुषाने 8 वर्षाच्या मुलीशी विवाह करावा। अशा अल्पवयीन विवाहांचे वर्णन मनुस्मृतीमध्येच येतात। आता त्याच मनुस्मृतीमध्ये आणखी वर्णन असं येतं की शूद्र आणि ब्राह्मण यांच्यामध्ये फरक नाही, तर कर्माने शूद्र आणि कर्माने ब्राह्मण होतात। आता मला सांगावं, पूर्ण कायदा इथे तयार केला गेलेला आहे, तो म्हणजे ब्राह्मणांचे कर्तव्य, क्षत्रियांचे कर्तव्य, वैश्यांचे कर्तव्य आणि शूद्रांचे कर्तव्य, अशा कर्तव्यांच्या स्वरूपामध्ये ते तयार केलेले आहे। आणि शेवटी लिहिताना वरती फक्त कव्हर अप करताना त्यांनी म्हटलेलं आहे की कर्माने जो व्यक्ती शुद्ध असेल, उच्च जातीचं कर्म तो करेल, ब्राह्मणांची सेवा करेल, त्या शूद्राला श्रेष्ठ मानलं जातं। म्हणजे शेवटी तुम्ही जन्माने शूद्राला शूद्रच ठरवणार। मग याला मनुस्मृतीला श्रेष्ठत्वता म्हटलं जाईल का? तर नाही। इतकंच नाही तर स्त्रियांनी लग्नाच्या अगोदर सुद्धा परपुरुषाचा विचार करायचा नाही। लग्नानंतर पती मेला तर ती जाईल सती, आणि सती नाही केलं तर विधवांची कुरीती, याच्यामध्ये असणाऱ्या स्त्रिया, अशी परिस्थिती पूर्णपणे स्त्रियांच्या बद्दल या मनुस्मृतीमध्ये दिली। आता कोणी म्हणेल की त्यातच वर्णन आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता। हे खरं आहे
की जिथे स्त्रियांची पूजा होते तिथे सगळे देव विराजमान होता. पण कशा पद्धतीची पूजा? एखादी मूर्ती यांनी तयार करावी, उदाहरणार्थ मूर्ती त्यांनी तयार करावी, त्या मूर्तीला त्यांनीच कोरावं, त्यांनीच टोकावं, त्यांनीच तयार करावी, ती मूर्ती स्वतःच्या घरामध्ये आणावी आणि काही चमत्काराचे शब्द तिच्यावरती टाकावे. कसे चमत्काराचे शब्द? अगं बाई, पतिव्रता राहशील, हे काम करशील, घरच्यांचं काम करशील, पुण्य करशील तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल, याची प्राप्ती होईल, असे चमत्काराचे शब्द टाकून तिचा घरातल्या घरात तिला डंबवून ठेवून तिचा वापर करून घ्यायचा आणि त्याच स्त्रीला शेवटी तिचं काम झालं की मातीमध्ये बुडवून टाकायचं आणि मातीमध्ये डंबवून टाकायचं. अशा प्रकारे स्त्रीला गुलाम बनवणारा, स्त्रीला अशिक्षित बनवणारा आणि स्त्रीला स्वतःच स्वतंत्रता दूर करणारा ग्रंथच नाही तर एक साधारणसं पुस्तक जे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तयार केलेलं आहे ते म्हणजे मनुस्मृती. मनुस्मृती अराजकता पसरवणारा, असमानता मातवणारा व त्याचबरोबर दुबळ्या गरिबांवरती अन्याय करणारं एकमेव पुस्तक असं आहे. कोणी सांगेल की याचे लक्षण नेमके काय, तर याचे लक्षण आजही आपल्याला आताच्या काळातून बघायला मिळतील. कसे? स्त्रियांवरती होणारे अन्याय अत्याचार, सती गेलेल्या स्त्रिया, विधवांवरती होणारे अत्याचार, बहुजन संतांवरती केलेला अन्याय अत्याचार, तुकोबारायांच्या नदीमध्ये बुडवलेल्या अभंगांच्या वया, छत्रपती शिवाजी महाराजांना नाकारलेला शिवराज्य अभिषेक, हे सगळे उदाहरण त्यातून आपल्याला बघायला मिळतात. मग नेमका कायदा हवा तरी कसा भारतात? तर त्याच वेळेला नव्हे तर आता सुद्धा अशा कायद्याची आवश्यकता होती जो स्त्रियांना समान अधिकार देईल, जो स्त्रियांना स्वतःसाठी स्वतः स्वतंत्र होऊन जगण्याचा अधिकार देईल. जर स्त्रीच्या पाठीमागे कोणीच उभं नसेल तर स्वतःचा आधारस्तंभ होऊन त्या स्त्रीने स्वतःसाठी लढा द्यावा, याच्यासाठी असणारा कायदा हवा होता. आणि जर ती स्वतः पतिव्रता असेल तर एक पत्नीव्रता पती तिला हवा, अशासाठी कायदा हवा होता, सगळीकडे समान. आणि त्याच कायद्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक स्त्रीसाठी, प्रत्येक मनुष्यासाठी, जिथे जिथे मानवतेची हानी होते त्याच्यासाठी संविधानाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिलं. आणि मनुस्मृतीसाठी जे दोन लोक जे चांगले शब्द बोलतात की तुम्ही अगोदर पूर्ण मनुस्मृती वाचून बघा, तर त्यांनाच सांगू इच्छिते की अगोदर तुम्ही पूर्ण मनुस्मृती वाचून बघा, त्याचा अर्थ लावा आणि समाजामध्ये त्याचा काय अर्थ जातो हा सुद्धा तुम्ही स्वतः उपदेश करून बघा. त्यावेळेला आपल्याला जाणवेल. आणि म्हणूनच या मनुस्मृतीचं दहन केलंय. कारण सुधारून किती सुधारणार? सुधारण्यात मनुस्मृतीचा अर्थच नव्हता आणि सुधारण्यासाठी अधिकारही त्या लोकांनीच दिलेला नव्हता. म्हणून शेवटी करावं तरी काय, तर निघृण असणाऱ्या या मनुस्मृतीचं दहन करून शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या तुमच्या स्त्रियांना मुक्त केला आणि त्याचा परिणाम आज आमच्यासारख्या शिक्षित अशा मुली तयार होऊ शकत आहेत. म्हणून या मनुस्मृती दहनानिमित्ताने तुम्हा सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. स्त्री मुक्ती दिनानिमित्ताने सुद्धा आपल्याला खूप खूप अशा शुभेच्छा. जय भीम, जय भारत.